यवतमाळीतील खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आलेली आहे. यवतमाळ शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी जेजुरी येथून गजाआड केले आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 8 जून 2024 रोजी फिर्यादी अनिल प्रभाकर बेलसरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. त्यानुसार 8 जून रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास आरटीओ ऑफिस रोडवर फिर्यादी यांचा मुलगा मेहर अनिल बेलसरे याच्यावर आरोपी प्रवीण महादेव मानकर 43 राहणार वडगाव रोड शारदानगर यवतमाळ याने हल्ला केला होता. आरोपीने डिप्परच्या पासिंगच्या कामावरून झालेल्या वादातून मेहरच्या कपाळावर हेल्मेटने मारून त्याला गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र बारड यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश बीडी पथकाला दिले. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जेजुरी पुणे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एक विशेष पथक जेजुरीला रवाना केले. 2 दिवस कसून शोध घेतल्यानंतर जेजुरी देवस्थानकाच्या गेटवर सापडा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. ही यशस्वी कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र बारड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.